मित्रांनो, जय माताजी। नवमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज नवमीच्या मी छोटीशी सेवा केली शिवलिंगाजवळ। तर तुम्ही बघू शकता, तर शिवलिंगाजवळ मी अशोक सुंदरीजवळ 5 शमीचे पत्ते अर्पण केले आणि तेच शिवलिंगावर ठेवले आणि एक लांब वात आणि गोल वात एकाच दिव्यामध्ये ठेवलेली। एकच दिव्यामध्ये दोघी वाता ठेवल्या, कारण ह्या दोघी दिवा शिवशक्तीच्या नावाचा मी अर्पण केला। मग त्यानंतर परत जलाने ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत अभिषेक केला। मग चंदन तीळ भगवान शिवाला अर्पण केले। नवमीच्या दिवशी जर आपण तीळ अर्पण केली तर 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर होते आणि महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। नंतर तांदूळ अर्पण केले, घरामध्ये धन सुख समृद्धी शांती मिळावी म्हणून। मग 2 लोंग, 1 तांदूळचा दाणा आणि तीळ दिव्यामध्ये टाकल्या, कारण की याच्याने आपल्या घरात खूप बरकती राहते आणि महालक्ष्मीचा आणि शिवशक्तीचा साक्षात आशीर्वाद राहतो। आणि मग नंतर भगवान शिवाला आरती ओवाळली, शिवशक्तीचा दिवा लावला, अर्पण केला, धूप अगरबत्ती दिली, कापूर आणि लोंग भगवान शिवासमोर जाळल्या। मग माझ्याजवळ पंचमुखी रुद्राक्ष होता, रुद्राक्षाचे अभिषेक केले आणि अशोक सुंदरीजवळ अर्पण केले आणि रुद्राक्षाला सिंदूर तांदूळ अर्पण केलं, कारण की सिंदूर याच्यासाठी की गणेशजी जवळ रुद्राक्ष ठेवून सिंदूर अर्पण करणे म्हणजे आपल्या मुलांना बुद्धी ज्ञान आणि बल आणि आरोग्य धनसंपदाची प्राप्ती करून दिली। आणि गणपती जवळ त्या रुद्राक्षाजवळ 1 शंभीपत्र अर्पण केलं आणि ते उचलून शिवलिंगावर अर्पण केलं। याच्याने भगवान शिव सर्वात जास्त प्रसन्न होतात, 7 जन्माच्या पापांपासून मुक्तता मिळते। रुद्राक्ष अर्पण केलं म्हणजे नवचंडीचे आपल्याला 1000 रुद्र अभिषेक आणि नवचंडीचे 1000 यज्ञ केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। तुमच्याजवळ बी रुद्राक्ष असेल तर शिवलिंगावर अशी पूजा करून तुम्ही अर्पण करू शकता, म्हणजे आपण 1000 यज्ञ केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते। नवमी उद्या पण आहे, तर उद्या तुम्ही अर्पण करावे। एक असं निळ्या कलरचं गोकुर्णीचं फूल अर्पण करावं। निळ्या कलरचं गोकुर्णीचं फूल भगवान शिवाला खूप आवडतं। नंतर भगवान शिवाला आपले मस्तक म्हणजे कपाळ लावावे, याच्याने दुर्भाग्य दूर होते आणि भगवान शिवाचा आपल्यावर आशीर्वाद प्राप्त होतो। अशी तुम्ही पूजा भगवान शिवाची नवमीच्या दिवशी तुम्हाला करायची आहे। भोळ्या साम सदाशिवाला अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी मंगळसूत्राची पूजा शिवलिंगासमोर करायची। हळद कुंकुने आपल्या मंगळसूत्राला लावावे, कपाळी लावावे, आपल्या मांगमध्ये लाल कुंकू भरायचा आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती हो अशी भगवान शिवाला आणि शिवशक्तीला नवमीच्या दिवशी प्रार्थना करावी, म्हणजे आपल्या पतीला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, आरोग्याची धनाची व्यापारमध्ये लाभ होतो। तर अशी पूजा भगवान शिवाची नवमीच्या दिवशी आपल्याला करायची। ही पूजा सर्वात जास्त फलदायी आहे। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। जय माताजी।